शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झालेला असून या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री यांचा एक नातेवाईक सुद्धा होता। या घोटाळ्यातला मुख्य दलाल हा माजी राज्यमंत्री यांचा नातेवाईक आहे। नातेवाईकाचा म्हणजे या मुख्य दलालाचा दर्जा मिळवून देण्याचा रेट हा 10 लाख रुपये होता। 15 जुलै रोजी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याशी संबंधित एक मोठा आणि गंभीर भ्रष्टाचार प्रकरण समोर आले आहे। आमदार प्रवीण तायडे यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावर जोरदार आरोप केलेत आहे, ज्यात एक माजी राज्यमंत्री आणि शिक्षण उपसंचालकांची नावे थेट घेतली गेली आहेत। या घोटाळ्याचा आकडा कोट्यावधी रुपयांचा असून SIT चौकशीची मागणी यामध्ये करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधिमंडळात आमदार प्रवीण तायडे यांनी शिक्षण विभागातील शिक्षक भरती घोटाळ्यावर लक्षवेधी सूचना सादर केली आहे। त्यांनी थेट आरोप केला आहे की अमरावती विभागात एक माजी राज्यमंत्री आणि तत्कालीन शिक्षण उपसंचालक शिवलिंग पाटोडे यांच्या कार्यकाळात बोगस शिक्षक भरती करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। माझा प्रश्न तत्कालीन डेप्टी डायरेक्टर आणि तत्कालीन राज्यमंत्री यांच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक श्री शिवलिंग पाटोडे अमरावती तसेच शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेकडो शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बोगस भरतीस मान्यता देऊन करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झालेला असून या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री यांचा एक नातेवाईक सुद्धा होता। तसेच याच काळात या घोटाळ्याची चौकशी करणे तर दूरच, पण त्याच वेळी बोगस भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे थकीत वेतन सुद्धा दिले गेले। या प्रकरणात एकूण 13 व्यक्तींचा समावेश होता। विशेष म्हणजे या प्रकरणाचे उगमस्थान अमरावती जिल्हा आहे। या भरतीमध्ये बोगस कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे, थकीत वेतनही देण्यात आले आहे आणि हे सर्व एक संगनमताने केल्याचे तायडे यांचे म्हणणे आहे। या प्रकरणात माजी राज्यमंत्री यांचे नातेवाईक थेट संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत चौकशी करावी असे आमदार प्रवीण तायडे यांनी मागणी केली आहे। आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या घोटाळ्यातला मुख्य दलाल हा माजी राज्यमंत्री यांचा नातेवाईक आहे। हा अचलपूर माझ्या मतदारसंघातील होता। याच मतदारसंघातील दलालाने अनेक शाळांना गैरपद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळवून दिला व माजी राज्यमंत्री यांच्या नातेवाईकाचा म्हणजे या मुख्य दलालाचा दर्जा मिळवून देण्याचा रेट हा 10 लाख रुपये होता। श्री शिवलिंग पाटोडे शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याच काळात अमरावती इथून संपूर्ण विभागात तसेच नागपूर विभागात या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची बीजं अमरावती इथून पेरल्या गेली। याबाबत कित्येक वृत्तपत्रामध्ये पुराव्यासह बातम्या अनेक पत्रकारांनी छापल्या, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या माजी राज्यमंत्री व श्री शिवलिंग पाटोडे शिक्षण उपसंचालक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तरी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी, यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व कोणत्या तुम्ही करणार आहात का आणि किती वेळात ह्या SIT ची स्थापना करणार आहात याचं उत्तर मला पाहिजे। यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देत म्हटले की प्राप्त झालेल्या तक्रारीवर शिक्षण आयुक्तांना तपासाचे आदेश देण्यात आले। चौकशी प्रक्रियेची सुरुवात झाली असून सखोल चौकशी अंतिम टप्प्यात आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये 4 एप्रिल 2025ला एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीप्रमाणे 29 एप्रिललाच आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे। आयुक्तांनी 20 मे 2025ला आताच्या अस्तित्वात असलेलं ज्याचं चौकशी करायची त्याच्या वरचा 1 स्टेप अहेड अबव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण विषयाची चौकशी प्रगतीपथावर आहे। मला वाटतं की महिन्याभराच्या आत या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये आपण जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत या संपूर्ण मुद्द्याप्रमाणे चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल। श्री हरीश पिंपळेजी, सत्ताधाऱ्यांकडून SIT ची घोषणा करण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे। शिक्षक भरतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्यात संलिप्त असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे।